आघोडा गावाला पाण्याचा वेढा, गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रसूतीसाठी महिलेला खांद्यावर घेऊन ओढा पार केला. लातूरमध्ये निलंगा ते कासार शिरशी रस्त्यावरील पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प, पिकांचं नुकसान, तिरणा नदीला पुराची स्थिती निर्माण. नवरात्रोत्सवात गडचिरोलीमध्ये नक्षलमुक्तीचा जागर, नवरात्रोत्सवात नक्षलवादी महिलांनी आत्मसमर्पण करावं असं आवाहन. आत्मसमर्पित नक्षली महिलांना सामाजिक संस्था मियान चॅरिटेबल ट्रस्ट देणार रोजगार. परिवहन सेवेचं पुढचं पाऊल म्हणून लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी पॉट टॅक्सीची सेवा नागरिकांच्या सेवेमध्ये आणावी. पॉट टॅक्सीबाबत सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये फडणवीसांनी या सूचना दिल्या. मोनोरेल मार्गावर नव्या गाड्यांच्या चाचण्या सुरू, तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्येमुळे या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी मोनोरेल बंद. 30 सप्टेंबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार नाही, मात्र जेव्हा उद्घाटन होईल त्याआधीच विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव दिलेलं असेल, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. राज्य सरकारांचा पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज फेडण्यासाठी राज्य सरकारांचा सर्वाधिक खर्च. गेल्या 10 वर्षांमध्ये खर्च तब्बल 2.5 वारून 15,63,00,000 कोटी रुपयांवर पोहोचला. राज्यातील 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात, मंडळांना 50,000 कोटीहून अधिकचा तोटा. 9% महामंडळ ना नफा ना तोटा स्थितीमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना पत्र, जीएसटी बचत महोत्सव साजरा करूयात, मोदींचं आवाहन. नवरात्र आणि जीएसटी उत्सवाच्या पत्रातून शुभेच्छा.